अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भडकाऊ भाषा करत शेतकऱ्यांना कट्टरतावादाकडे वळावं लागेल असं म्हटलंय। कडू यांची सीएम टू पीएम आसूड यात्रा आज बारामतीमध्ये आली होती। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह विरोधी पक्षांवरही तोंडसुख घेतलं। आता पत्थर का जवाब बॉम्ब से देण्याची वेळ आल्याचं सांगत यापुढील काळात शेतकऱ्यांचा कट्टरतावाद सुरू करणार असल्याचं ते म्हणाले। शरद पवारांनी स्वामीनाथन आयोगातील एकही शिफारस का स्वीकारली नाही असा सवाल त्यांनी केला। तसंच विरोधकांनी शेतकऱ्यांची माफी मागितली तर संघर्ष यात्रेत सहभागी होऊ असं कडू म्हणाले। शेतकऱ्याचा कट्टरवाद, प्रत्येक धर्माचा कट्टरवाद आम्ही पाहिला। यानंतर शेतकऱ्याचा कट्टरवाद सुरू होणार आहे। पत्थर का जवाब बॉम्ब से होगा या यात्रेच्या भूमिकाच तिथं आहे। मुख्यमंत्र्यांना विचारा वाटतं, शाश्वत काय तुम्ही पाणी देणार का वरचं? ब्रह्मदेवाशी कॉन्टॅक्ट आहे का त्यांचा? दुसरं आम्ही पाहतोय का विद्युतीची तरी शाश्वत आहे का? कधी लाईन जातं, कधी येतं। आज आम्ही आराम करायला जिथं होतो तिथं 1-2 तास लाईन गेली। 12 घंटे लाईन देऊ हे 4 बोलले आतापर्यंत मुख्यमंत्री। त्यांचं ते शाश्वत आहे का नाही आहे मुख्यमंत्री याचंच अजून निदान लागलं नाही। अजित पवारांनी खास करून शेतकऱ्याची पहिले माफी मागायला पाहिजे, कान धरून माफी मागायला पाहिजे की बाबा आम्ही चुकलो, आम्ही शेतकऱ्याचं काही भलं करू शकलो नाही, भाव देऊ शकलो नाही। चोरांच्या यात्रेत सहभागी व्हायचं का? त्यांनी आम्ही या शेतकऱ्याच्या आत्महत्या घडवून आणल्या। मी पहिलेच बोललोय का त्यांनी पहिले माफी मागाव, कान धरून उद्बोशा काढल्या पाहिजे। अजितदादा पवार, विखे पाटलानं, पृथ्वीराज चव्हाणनं 5 उद्बोशा काढल्या का आम्ही सामील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।